नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि थंडीचे दिवस आहेत आणि मी चष्माही घातला आहे, गोल चष्मा. थंडीचे दिवस आहे म्हणून गोल चष्मा घातला नाही, नवीन घेतला. आमचा DOP मुळे ह्या चष्मा घालून करा. आता तुम्ही सांगायचं की चष्मा घालून छान दिसतो की बिना चष्म्याचा. एनिवे, चष्मा कुठलाही घाला, चांगल्या डोळ्यांनी बघा, हे महत्त्वाचं आहे. आजचा हा जो पदार्थ आहे तो बाजरीचा आहे. थंडीमध्ये जाईल असा पदार्थ आहे आणि त्याला म्हणतात बाजरीच्या बिट्ट्या. करायच्या का? हे तयारी झाली आहे सगळी? हो सर. चला सुरुवात करू. हे बाजरीचं पीठ, त्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ आणि साधारण एक 2-3 चमचे तेल घालून याला छान भिजवून घ्यायचं. भिजवताना आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. थोडं तेल, त्याला मळून एक 5 मिनिट आपण ठेवून देऊ. तोपर्यंत कुकरची तयारी करू. याचे असे लांब गोळे तयार करायचे आपल्याला. याला असं छान सिलेंड्रिकल बनवायचं आणि हे असे तयार करायचे. आता तुम्हाला वाटेल की कोमट पाण्यामध्ये का भिजवायचं? तर गंमत कशी असते की बाजरी हा जो प्रकार आहे त्यामध्ये ग्लुटन नसतं, तर त्याच्यामुळे भिजायला थोडासा त्रास पडतो. म्हणजे कणकीमध्ये, मैद्यामध्ये ग्लुटन असतं, त्याच्यामुळे चिकटपणा असतं. ह्याच्यात चिकटपणा आहे, असं इझिली तुटलं जातं. पण तेच जर आपण कोमट पाण्यात भिजवलं तर त्याला थोडा चिकटपणा येतो. चण्याची डाळ, 1 वाटी तुरीची डाळ, त्यामध्ये थोडंसं हळद, चमचाभर तेल आणि ऑलमोस्ट डबल असं पाणी घालू आपण आणि ह्याला कुकरमध्ये शिजवून घेऊ. यावर एक झाकण आणि हे जे उंडे आपण तयार केले होते बाजरीचे, ते पण यात ठेवायचे. यामध्ये आपल्याला पातीचा लसूण वापरायचा, बारीक चिरून. पातीच्या लसणापासून तयार केलेलं पिठलं वरण हे खूप छान लागतं. कसं आहे की एखादा पदार्थ आपण तयार करतो तर तो तयार करतानाची प्रोसेस जेवढी सोपी असेल तेवढा तो पदार्थ आपल्याला आपलासा वाटतो आणि करावासा वाटतो. खरं आहे की नाही? असं कुठल्याही कामाचं असतं. मग आता कुकरमध्ये आपण काय केलं की डाळ शिजवणारच होतो, तिथे कॅव्हिटी होती, जागा होती. मग बाजरीचे जे उंडे बनवले आपण, ते उंडे त्याच्यात ठेवून एकाच वेळी दोन्ही प्रक्रिया झाल्या. तोपर्यंत फोडणीची तयारी. आणि याला कमीत कमी तुम्ही 3 शिट्ट्या होऊ द्या. स्टार्टिंगला फ्लेम हाय, 1 शिट्टी होत आली की फ्लेम लो करायची, मग लो फ्लेमवर 3 शिट्ट्या. तुरीच्या डाळीचं वरण शिजलेलं आहे, बिट्ट्या पण छान शिजलेल्या आहेत, त्या तळायच्या आहेत. पण त्याच्या आधी त्या तुरीच्या डाळीच्या वरणाला छान आपलं हिरवा लसूण आहे ना, त्याची फोडणी देऊ. आणि फोडणीसाठी तेल, मोहरी फुटल्यावर छान त्यामध्ये हिरवा लसूण, थोडा हिंग, हळद, चवीनुसार थोडं तिखट, लाल मिरच्या छोट्या, बोरी मिरची. आता यामध्ये आपण डाळ घालू. आणि हे वरण थोडंसं पातळच ठेवायचं, कारण बिट्ट्या याच्यात घातल्यानंतर बिट्ट्या पाणी शोषून घेतात. यामध्ये लिंबाचा रस,
थोडी साखर, बारीक चिरलेले आल्याचे तुकडे आणि चवीनुसार मीठ. क्या बात आहे. बिट्ट्या तळण्याआधी आपण फ्राय पावडर, आता यामध्ये दोन प्रकार आपण करू शकतो की आता या तळून घेतल्या आणि एक उंडी जी आहे ती न तळता नुसती डिरेक्टली आपण या लसणीच्या वणामध्ये घालायची. म्हणजे कसं आहे की ज्यांना तळलेले पदार्थ नाही आवडत, नाही चालत, अशांसाठी हे सुद्धा उत्तम आहे. फक्त हे घेताना त्याच्यावर एक चमचावर तूप घाला, अजून मजा येईल. आता मी दोन्ही प्रकारचे हे खात होतो, तळलेले आणि वाफवलेले. पण वाफवलेले मला जास्त इंटरेस्टिंग वाटलं. त्याच्यामधलं तूप आणि जो काय एकूण स्वाद आला, अप्रतिम होता. तर अशा पद्धतीने आपला हा पारंपरिक बाजरीचा पौष्टिक प्रकार आपण केला. मी आता फरशा उडवणार आहे, पण तुम्ही पाहत राहा. मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि आपला जो दुसरा एक आपण प्रयोग करतो आहे की मास्टर रेसिपी फूड क्लब, त्यामध्ये सामील व्हा. तुम्ही तुमच्या रेसिपी शूट करून आम्हाला पाठवायच्या आहेत आणि त्या रेसिपीज आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या जगाला दाखवू. कराल ना? जॉईन करा मास्टर रेसिपीज फूड क्लब.